ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा कहर सुरू असून उष्माघातामुळे एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जामनेर तालुक्यातील मोहाडी येथील वैशाली सुनील भिल वय वर्ष 20 यांचा संशयित उष्माघाताने मृत्यू झाला आहे। अवघ्या 20 दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता। नातेवाईकांच्या लग्नासाठी चोपडा तालुक्यातील खामखेडे येथे गेल्यानंतर तेथून परतल्यावर त्यांना तीव्र ताप आणि चक्कर आले। उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान अमळनेर येथेही एका पुजाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्याने उष्माघाताचा संशय व्यक्त केला जात आहे। जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट आली असून प्रशासनाने येलो अलर्ट जारी केला आहे। जामनेर तालुक्यामध्ये काल प्राथमिक आरोग्य केंद्र निनेरी येथे वैशाली सुनील मोरे या 20 वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाल्या होत्या। त्यांना जवळपास 104 डिग्री सेल्सिअस ताप होता आणि त्यांच्यामध्ये दरदरून घाम येणे, चक्कर येणे असे लक्षणं होती। ही लक्षणं जवळपास उष्माघात सदृशच होती आणि अशा अवस्थेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोमल देसले यांनी त्यांचा यशस्वी उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी पाठवले, परंतु पुढील उपचार घेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समजली। मुख्यतः उष्माघात सदृश लक्षणानेच त्यांचा मृत्यू झालेला आहे। बाकी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कारण आपल्याला निश्चित कळेलच, परंतु या संदर्भात आपण सर्वांनी उन्हापासून उष्णतेपासून काळजी घ्यावी असे आवाहन मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे आपणास करीत आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।